दिवस आणि आज आपण जाणार आहोत धरणावर. थोडंसं ऊन आलं आहे, पाऊस गेला आहे, कारण रात्री खूप तगडा पाऊस पडला, पण खूप ते नंतर सांगतो. तर आता आपण निघालो आहे धरणावर, म्हणजे तिकडे टॉपवर. तर काल रात्री खूप जास्त पाऊस पडला आणि वीज पण चमचक होत होत्या आणि आता लाईट पण नाही. तर चार्जिंग खूप कमी आहे आणि आज आपल्याला संध्याकाळी निघायचं आहे. पण त्याआधी आपल्याला जायचं आहे वरती, कुठे, समोर. तर मी आणि माझा भाऊ यश, काय रे तुझं की छोटा का, निघालो आहे आम्ही धरणावर. सो लेट्स गो. तर मी निघालो, इकडे आपलं घर आहे आणि जरा दुकानावर गेलो होतो पेप्सी आणायला, ही वाली कोकम पेप्सी, कारण खूप जास्त वरती ऊन आहे. तर थोडंसं डोक्याला थंडगारपणा करण्यासाठी ही पेप्सी पित आता ह्या छोट्याशा पायवाटेवरून मी निघालो आहे धरणावर. आणि माझ्यासोबत किडेबाज हर्ष. आणि इकडे सगळ्यांनी कचरा टाकून ठेवला, असा कचरा नका टाकायचा. तर पेप्सीचा एक चुसका घेत घेत निघूया आपण पुढे, कारण इथं थोडीशी खूप जास्त गडबड आहे, थोडीसं कचरा वगैरे, झाडं झुडपं आहेत. तर आता डायरेक्ट वरती जाऊन भेटतो पेप्सी पित. लेट्स गो. थांबा, फोकस. तर मित्रांनो, इथून आता मी या जंगलातून बाहेर पडलो आणि त्यावरून पूर्ण रिकामी. आणि आता परत वरती जायचं तिकडे. हा काय नजारा आहे. सोबत आपली कोणती पेप्सी, कोकम पेप्सी. आणि ओ हो भाई, वरती वातावरण बघा. चला. ओ भाई, चिमणी बघितली काय समोर, इथे त्याच्यावर बसलेली. हां, बुलबुल. लेट्स गो. तर मित्रांनो, फायनली वरती आलेलो आहे. खाली तिकडे गाव दिसते आणि एका साईडला धरण. हो बापरे, हवा पण खूप जास्त आहे. तसं तर आपण पावसात आलेलो, पण आता पूर्ण उन्हाळा खूप जास्त आहे. आणि हे बघा गाव. जरा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो, थांबा. एवढा सगळा छान असा व्ह्यू दिसतो. आता पाणी पण कमी झालं आहे, आता पाणी पण खूप जास्त होतं ती. आणि इथून असं पूर्ण गाव दिसतो. आमचं घर तिथे खाली आहे आणि असा इकडे हा पाण्याचा स्रोत साठा करून ठेवलेला आहे. जरा हा बघा, इथूनच दाखवतो. हे बघा, आधी तर काही बॅरिकेड्स वगैरे नव्हते, पण आता सगळं बॅरिकेड्स वगैरे प्रॉपर लावून ठेवलं आहे. एक नंबर. आणि ऊन एवढ्या डोक्यावर आहे ना, काय सांगायचं. ऊन पण खूप जास्त आहे. आम्ही उन्हात चालू, सकाळी यायचा प्लॅन होता, पण पाऊस आणि खूप जास्त ढग वगैरे होते, त्यामुळे येता आलं नाही. आणि आता ऊन, हवा आणि असा काही गावाचा पूर्ण नजारा. ओ भाई, खतरनाक. मागून मामी आणि बहीण आणि भाऊ येतोय आणि आम्ही ऑलरेडी वरती पोचलो. तिकडे यार खूप जास्त चढाव आहे असा, त्याच्यामुळे. आणि ती इथे बस खाली. आणि हा इथे असा मस्तपैकी नदीचा प्रवाह, सगळा साठा करून ठेवला आहे धरणाचा. हो भाई, इकडे वरती आल्यावर काय छान वाटतंय ना, असं एक नंबर वाटतंय. कसं वाटतं हर्ष? खूप भारी वाटतं. सोलर पॅनल. हो भाई, खूप छान वाटतंय. तसं तर लास्ट टाईम आपण तिकडे पण गेलेलो, पण आता जरा यांना येऊ दे आणि मग जाऊया, कारण मम्मीला चढता येत नाही वरती डायरेक्ट. आता बघा, तिथे लांबपर्यंत दिसत आहेत. एक मिनिट दाखवतो, कुठे गेले, तिथे आले. आता येतील आता थोड्या वेळात. तर आपण थोडा वेळ इथेच बसून घेऊया, गावाचा थोडासा छानसा नजारा एन्जॉय करूया इथून. पण पूर्ण खाली दिसतंय, थांबा तुम्हाला दाखवतो. आता खाली बसतो आहे. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत वरती. आणि यार खूप जास्त घाम, बट यार इथून जो व्ह्यू दिसतोय ना, त्यासाठी तर एवढा म्हणजे चढून येणं तर गरजेचंच होतं. वा भाई वा, काय व्ह्यू आहे हे बघा. आणि इथे अशी धरण, या साईडला धरण, ह्या साईडला पूर्ण गाव. बापरे. आता आपण तिकडे जाऊया पुढे, थोडा वेळ इथे बसूया, हवा खाऊया, कारण तोपर्यंत मम्मी आणि पण येतील त्या साईड ना. खूप जास्त चढाव आहे यार, म्हणून त्यांना पण जरा जमणार नाही. तोपर्यंत हा व्ह्यू एन्जॉय करत बसूया. तर मित्रांनो, असा काही व्ह्यू बघण्यावर, बापरे काय कलर्स वगैरे पण आहेत. आणि असा काही व्ह्यू. हो भाई, जाऊया आता पुढे जाऊन बघूया आता कसा व्ह्यू. आणि तिकडे समोर विशालगडाचा दरवाजा पण आहे. आणि असं जाऊया आपण. हा हवा येते, थोडंसं ऊन लागतं, टोचतंय डोळ्यावर, पण हे नाही होत आहे, काय बोलतात त्याला, गरमी महसूस नाही होतं. हवा कंटिन्यू होतो. टी शर्ट भाई. फुलाने आहे ते गाव. आणि इथे भाई, इथे जवळच पाणी आहे, खूप जास्त खोल आहे. आणि हा
मंकी द किंग द जंगल मॅन. पुढे तिकडे इथून पूर्ण गाव. ढग बघा कसं दिसतात. इथे सावली आहे, इथे काय नाही, वरती ढग, इकडे ढग, आणि इकडे असा काही नजारा. तिथे पूर्ण मागेपर्यंत पाणी आहे, रस्ता पण जातो इथपर्यंत. आणि आता आपण जाऊया पुढे. मागून मम्मी वगैरे येते, मम्मी मामी मागे दिसत असेल. जातोय आपण आता पुढे, बघूया तिकडे जाऊन बघूया. चालत चालत आता एंड आलाय. तिकडनं ते लोक येतात आणि हा असा काही व्ह्यू. ढग बघा आता कसे येत आहेत, बापरे. आणि जेव्हा आपण पावसात आलेलो, जो पावसातला आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आय बटनवर भेटेल तेव्हा बघा. आणि आता तर पूर्ण बाई दाखवतो तुला सीन काय. हे बघा आता उन्हाळ्यात पूर्ण सुकलं आहे. म्हणजे जेव्हा पण पाणी ओव्हरफ्लो होतं तर इथून येतं, इथे आधी लागतं, इथून असं खाली 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 जातं. आणि आता बघा, आता तर भाई पूर्ण कायच दिसत नाही ह्याच्यात, फक्त पाणी आहे ते इकडे आहे. जेव्हा ओव्हरफ्लो होईल इथून तेव्हा पाणी असं खाली खाली जाईल. आणि तिकडे आपण त्या टोकापर्यंत गेलेलो. इथे गडूळ पण झालं आहे पाणी. आता खूप दिवस झाले ओव्हरफ्लो झाला नसेल. जे नदीत पाणी येतं तिकडनं त्या दरवाजातून सोडतात, ती कालवा जातो इकडनं असं सोडलं जातं. आणि असा काही व्ह्यू पैसा. तिकडे बघूया आता, तिकडे काय काय. आज तर मामा मुंबईला आहे, तर नाही तर मामानं आपल्याला अजून काय ना काय सांगितलं असतं, जसं मागच्या वेळी सांगितलेलं. आणि इथून असा काही व्ह्यू बघा. तिकडे त्या साईडला विशालगडचा दरवाजा माहिती तुम्हाला मगाशी दाखवला, परत एकदा दाखवतो. हो हेच, यावेळी हे येते समोर, नाही तर परत दाखवलं असतं. आणि समोर बघा ढग बघा. असं शांत वातावरण फिरायला खरंच खूप छान वाटतं मित्रांनो. बघूया, जर तुम्हाला पण व्हिजिट करायचं तुम्ही पण व्हिजिट करू शकता. लोकेशन टाकतो मी. खूप भारी वाटतं. मला तर असे डोळे होत आहेत त्यावर, ग्लासेस आहेत त्यामुळे. सनग्लासेस लावले असतं काय नाही, पण डोळे असे मिटत आहेत पूर्ण, कारण हा व्ह्यूज खतरनाक आहे. डोंगर बघा. खूप छान. तर आता थोडा टाइम लॅप्स लावतो, तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. बघा इकडे, हो भाई खूप भारी वाटते. आणि इथून भाई सर्व धरण, हा खूप डेंजर धरण सीन धरण ना बघा. हा हे बघा, आवाज फुल घुमतोय आवाज. आणि इकडे असा काही व्ह्यू बघायला भेटतोय. तिकडे समोर इथे ब्रिज दिसतोय, तो विशालगडाचा ब्रिज आहे. आणि तिकडे जायला आहे रस्ता नाही, आधी रस्ता होता बट आता नाही. आणि हे आता धरण अजून ओळख्याची आहे गाईस. हे बघा फुल पाण्यापर्यंत. इथून असं पाणी हे वरती येत आहेत. तर यार मगाशी टाइमलॅप्स लावला होता बट तो प्रॉपर झाला नाही, खूप जास्त स्लो झाला. आणि आता बघतो परत एकदा लावतो. आणि इथून यार व्ह्यू काय दिसतोय, व्ह्यू खरंच खूप छान दिसतोय. ये टप टप टप. थांबा तुम्हाला दाखवतो काहीतरी. अशी ही घ्यायची, अशी म्हणजे थोडीशी फास्टवाली. आणि इथून मग अशी 2 3 गेल्या 3 अशी चपटीवाली शोधायची. हर्षे बघ, अशी चपटीवाली शोधायची, अशी चपटीवाली. आणि अशी चिप्पी 1 2 3 अशी चिप्पी गेम प्ले बोलता याला. चिप्पी लापा लपा चिप्पी गेम प्ले. अजून अशी चपटी पाहिजे पण अशी सपाट साप 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 3 गेल्या. असं शोधायला खूप भारी वाटतं. हर्ष जा शोधून दे मला, 1 नंबर गेम प्ले दाखवतो. एक चिप्पी गेम प्ले पाहिजे. चिप्पी पाणी तर एकदम क्रिस्टल क्लिअर. ओ भाई. आणि बारीक भेटत नाही, बारीक भेटली पाहिजे. दाखव हर्ष, हा दाखव. हर्षचा गेम प्ले एकच. फुल रोस्ट गेम प्ले रोस्ट. आणि थांबचिप्पी दाखव परत एक हा वाला. आणि ही गेलं माझी 1 2 2 गेला. मम्मी हे आज दाखव ना, माताजीला दाखवतो.
आज मागे माताजी पाणी पित आहेत, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी. अरे जाऊ द्या. मावशीजी, मायाजी, मामीजी. आणि इथून असा व्ह्यू. पावसातून पूर्ण वाद सुटलेलं असतं आणि आता पूर्ण सुकलेलं आहे. हाय बटनवर व्हिडिओ आहे, तो चेक करा, मग तुम्हाला समजेल डिफरन्स. आणि आता तर बिलकुल पाणीच नाही, काहीच नाही. मम्मी द किंग, मामी द सर्वायवर, मम्मी द पबजी प्लेयर. बंदूक दाखव मम्मी तुझी डायरेक्ट. आणि ही इंस्टाग्राम रीलर मम्मी सोबत स्कॅम. आणि हा आपला वंडर द बॉय. चला आता जाऊया भाई, खूप जास्त ऊन झाले. डायरेक्ट आता घरी भेटूया. मध्ये बघूया ते खाली अजून काही सीन बघायला भेटतोय का, तसं मग खाली उतरूया. कारण इथे भाई खूप उतरण्यासारखा सीन आहे. हो भाई हे बघा, मम्मीकडे मम्मी ऑम घेऊन फिरते AWM. आणि इकडनं असा व्ह्यू. तर मित्रांनो, हे पावसात पूर्ण असं वाहत होता, ते आता पूर्ण हा किंगफिशर बघा ह्याला दिसला. आणि हे पूर्ण असं सुकलंय. पावसातला व्हिडिओ बघा, मग तुम्हाला पूर्ण डिफरन्स समजेल यार, किती काय काय वाहत होतं इथे आणि आता काय कसं सुना पूर्ण उन्हाचं. आता हे पूर्ण 1 महिन्यात आता परत वाहून सुटेल आणि मग परत एकदा 1 नंबर गाव होईल मस्तपैकी. आता पूर्ण तर सुकलंय आता. हा असा काही नजारा. हो भाई चला जाऊया आता, खूप जास्त तहान लागल्या. जाता आता लस्सी बिप्सी घेऊया. आणि येताना आपण कुठची पियालो हर्ष? हां, येताना कोकम पियालो आणि आता जाताना लस्सी 1 वाली 2 वाली. खूप जास्त तहान लागली, खूप जास्त वरती खाली आलो बघा किती. एवढ्या वरतून आम्ही खाली आलो. खूप छान वाटतं अशा जागी आल्यावर, निसर्गाच्या सानिध्यात. हा. मला प्रॉपर एवढं छान मराठी नाही बट तरी पण खूप छान भाई. चला खाली जाऊया आता, निघाले लोक परत खाली. तर पहिली वॉटर क्रॉसिंग भेटलेली आहे. ओ भाई मासे बघा, ह्याच्यात ना रिफ्लेक्शनमुळे मासे दिसत नाही बट खूप छान आहे. आता ह्याच्यात मी पटकन तोंड धुवून घेतो भाई. खूप जास्त खोल पण आहे, 1 नंबर. हो भाई, तिकडे असं छोट्या छोट्या वॉटर क्रॉसिंग आहेत. आणि आता पुढे पण एक आहे, तिकडे पण दाखवतो थांबा. हो भाई ते तर फुल फ्लो आहे. ओ भाई हा बघा, आता इथून कसं जायचं? ओ भाई हे बघा, हो बघा ह्याच्यात. आणि इथून असा एवढा कसा स्विम चाललाय, 1 नंबर भाई. इथे तर बघा. ओ भाई, ओ भाई साहब, इथे अंघोळ करायला तर 1 नंबर मजा येणार. इथे तर खोल पण आहे बघ. अरे खोल, खूप जास्त खोल आहे. ढकलू काय हर्षला ह्याच्यात? हर्षला ढकलू काय ह्याच्यात? आज आता इथेच येऊया आंघोळीला. खूप भारी आहे. चला पुढे जाऊया. मस्त पाणी आहे. आणि हे पाणी इथून आता असं इथून चाललंय. अरे बापरे, हे तर खूप थंड आहे. कुठे हे तर अजून थंड आहे. ओ बापरे, मस्त पाणी. अरे बाप, इथूनही असं चाललं सपाट. बघा हा व्ह्यू. थोडा फोनचा FPS क्लिअर नाही देते तरी पण यार, हा व्ह्यू बघा. काय अजून काय पाहिजे या व्ह्यू तुमचा? एवढा मस्त पाणी येत आहे. ओ हो, ते पण गारगार, थंड गारगार पाणी, एकदम गार आहे खूप जास्त. चला आता जाऊया, ह्याला पण एकदा बाय बाय करूया आणि पुढे जाऊया. आता चालतं यार, एक ठिकाण दिसलं मला, दाखवतो थांबा. हो भाई, जन्नत आहे एकदा, जन्नत. हे बघा भाई, किती आंबे लागलेत, किती, ते पण हाईटच्या ह्याच्यावर. तर अजून काय त्यांचा किंजल, हर्षदा आणि ओमकार या भाई आंबे पाडायला या भाई. किती लागले ते तर माझ्या हाईटला आहे. थांबा, हे बघा, हा पण बघा, हे बघा भाई. कोकण 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 भाई, काय बोलणार आता. मागे डायरेक्ट आंबे, हे बघा. फोटो दाखवा रे, 1 नंबर. काय बोलला? ये देखो गाइस, एक तोडण्याचा प्रयत्न करतो हाताने. थांबा. आता हा वाला जो आंबा आहे त्याला मी टार्गेट करणार, एवढी टाकून काढायचं. हा वाला येईल काय? काय वाटतं? येईल. हा मागे राहा, बघूया. डार्कनेस आली. अरे काठी आहे तर भाई, उडी कशाला मारायची गरज नाही. ए भाई, आंबा नको. गेला आला. काढ बघ अजून.
चटणी हे घ्या, थांबा आंबे गोळा करतो पटपट. अजिंक्य कुठे गेला? कुठे पडलास? अरे याला काय ए, कुठे गेला तू? इथे होता तो आता. तिथे अडकला. कच्चा आहेत की पिकायचे? गाईज हा माझा भाऊ आंबे पाडतोय, पण त्याच्या हातून फक्त 2 या 3 आंबे पडलेले आहेत सक्सेसफुली. हर्ष गो अँड हेल्प हिम. आता अजून एक पडला. भाई किती काढलेत बघा. इज्जत द्या. 5 रुपयाला एक द्या. दादा ती बिटकी आहे ती नको पाडू, दुसरी पाड. हे बघ इथे आहे, हे बघ. या या या. अरे हर्ष तू पण पाड ना. हा बघ इथे. गाईज दादा इथे आंबे पाडत आहे. अरे टावेल मधून घ्या ना बांधून. अरे हा बघ, इथं तर हाताला आहे. इकडे इकडे हाताला आहे. गाईज इथे दादाच्या हाताला आंबे लागत आहेत, बट ते आंबे इतके चांगले वाटत नाहीयेत मला. ये, अरे हो बघ. ठेव. इज्जत इज्जत आंबा किंग. थांब कैऱ्या घेऊन जायला होती. मग चटणी करूया. हो बाई एवढे काढले अजून तरी पण एवढे आहेत. हा भाई काय झालं बट खूप तगडे काढलेत. मजा आली काढायला. तर फायनली मित्रांनो आता आलोय घरी आणि खूप सारे आंबे घेऊन आलो. दाखवतो थांबा. तरी आता आंबे टाकलेत. कैरे आहेत, आंबे नाहीत, कैरे आहेत. धुवायला टाकले आणि तिकडनं भाई ऊन बघा किती आहे. आणि एवढं सगळं कैऱ्या घेऊन आलो. घामाघूम खूप जास्त ऊन आहे. तर आता आपण इथेच थांबूया. भेटूया थोड्या वेळानंतर दुपारच्या जेवणाच्या वेळी. आता आजच्यासाठी एवढंच. चला मित्रांनो फायनली तयारी झालेली आहे आणि मी निघालो आता मुंबईसाठी. पूर्ण पॅकिंग वगैरे पण तयारी झाली. आणि आपला हर्ष भाव द वंडर बॉय आणि एकदा शेवटचा बाय, चूल बाय, सगळं बाय. आणि आता निघूया आपल्या मुंबईसाठी. गाडी पण तिथे समोर आली. थांबा खिडकीतून आमचं सगळं दिसतं. तर ही आहे खिडकी, समोर आलेली आहे गाडी. सकाळपासून म्हणजे इथेच थांबते. तर आपण निघूया आता थोड्याच वेळात. आता झालेला आहे टाइम गावाला बाय बाय बोलण्यासाठी. तर चला चलो गाईस मुंबईला जाणे का पटपट. अरे बापरे काय सामान घेऊन चाललंय. चलो 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 निघते हे एवढ्यासारखं. हा मग ती काढायला होईल तिथं. चल चलो. तर चला गाईस फायनली घराला बाय बाय बोलून आता आपण निघालोय तालुक्याला. तिकडनं आपली दुसरी बस आहे. आता इथं प्रायमरी बस आहे आणि ही बस नंतर चेंज होईल.